बघा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं या नागद्वार यात्राच्या टूरमध्ये. आणि आपण सर्वांचे खूप खूप धन्यवाद. यामागेही मी ब्लॉग बनवला होता नागद्वार यात्राचा, त्यामध्ये आपण सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि तोच प्रतिसाद मला यंदाही पाहिजे. आणि यंदा आपण 2025 नागद्वार यात्रा करणार आहोत. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. नागपूरपासून आता एवढ्या लांबचा प्रवास करून चमत्कारी हनुमान मंदिर आपण केलेलं आहे. त्यानंतर मुख्य जो आहे बंजारी माता, या ठिकाणी आपण आता थांबलेलो आहोत. त्यांचे दर्शन करून समोर जे आहे नागद्वारचे जे यात्रा आहे ते आपण पूर्ण करणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे बंजारी माता आहे, जे देवीचं मंदिर आहे, त्या ठिकाणी प्रत्येक शरणार्थी, प्रत्येक दर्शन करणारे व्यक्ती जे आहे ते या ठिकाणी थांबतात. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आज जे पब्लिक आहे ते येऊन राहिली. रात्रीचे सुमारे 1:30 ते 2 वाजून राहिले. तर या ठिकाणी या वेळेच्या दरम्यान भीड कमी असते आणि त्याचप्रकारे आम्ही आता जे आहे बंजारी मातांचे दर्शन करणार आहोत. तर चला आपण दर्शन करूया बंजारी मातांचे. बघू शकता हा जो स्पॉट आहे, आता हळूहळू या ठिकाणी भक्तगण येऊन राहिले. जस्ट नारळ फोडला आहे आम्ही आणि समोरच्या वळणावरता आता निघणार आहोत. सुमारे 1:30 ते 2 वाजून राहिले आता. आणि या ठिकाणी या दरम्यान या वेळेस तुम्ही बघू शकता जास्त भीड नाही राहत. नाहीतर 10:30 ते 12च्या दरम्यान जो आहे या ठिकाणी भरपूरशी जी आहे ते भीड या ठिकाणी असते आणि उभं राहण्यासाठी जागा खूप कमी असते. तर आम्ही एकदम परफेक्ट वेळेवरतं या ठिकाणी आलो, देवीचे दर्शन केले आणि समोरच्या टप्प्यावरतं आम्ही जाणार आहोत आणि हे जे पूर्ण यात्रा आहे ते पूर्ण करणार आहोत. 1 तासाच्या प्रवासानंतर आपण छिंदवाडाचा जो मारुती आहे, मोठा मारुती, श्री सिद्धेश्वर हनुमान मंदिर सिमरिया, या ठिकाणी आलेलो आहोत. आणि बघू शकता या ठिकाणी सध्या तेवढी काही भीड नाही आहे. रात्रीचे आता 3 वाजून राहिले आणि या सुमारास आपल्याला तितकी फार भीड जी आहे ते बघायला नाही मिळत आणि म्हणूनच आपल्याला जो रस्ता आहे तो मोकळा मिळतो. काही पब्लिक या ठिकाणी विश्रांती करत आहेत, ते तुम्ही बघू शकता. आणि हा जो आहे तो आहे आपल्या छिंदवाडाचा मारुती. अशी सुंदरशी जे प्रतिमा आहे हनुमानरायाची, ती आपल्याला या ठिकाणी दिसते. आणि आपली सवंगडी जी आहे दर्शनाकरिता आलेली आहे. सो या ठिकाणी आपण दर्शन करू आणि या ठिकाणी आता पुढे वळूया. पादुकांचे दर्शन घेऊन आपण वळूया आता सरळ नागद्वार यात्रेसाठी. हर हर महादेव. लांब प्रवासानंतर 5-6 घंट्याच्या नंतर नागपूरपासून आपल्याला हा जो घाट आहे मटकुली घाट पडतो. आणि याची रचना तुम्ही बघू शकता. एक पर्वतरांग जी आहे त्याला अशा प्रकारे रस्त्याचा आकार देऊन आपल्याला पचमढीच्या मार्गे
जायचं आहे. आता पचमढी किमान 20 ते 22 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि आपले मनोजदादा बघू शकता अतिशय सुरेखप्रमाणे सुंदरप्रमाणे हा जो मटकुली घाट आहे हा पार पाडणार आहे. यानंतर आपण पोहोचू पचमढी कॅन्ट आणि तिथनं आपली जी नागद्वार यात्रा आहे ते आपण पूर्ण करू. मात्र ज्या प्रकारे आपल्याला डेलीचं रिपोर्ट मिळत होती पावसाची, पण या ठिकाणी आता आपल्याला पाऊस दिसत नाही आहे. मटकुली घाटमध्ये पावसाच्या दरम्यान पूर्ण अंधुक वातावरण राहत होतं. तर या ठिकाणी आपल्याला पाऊस जो आहे तो कमी मिळण्याचा चान्स दिसत आहे. मटकुली घाट लागल्याबरोबर आपल्याला या ठिकाणी बघू शकता इतक्या साऱ्या गाड्या येऊन आल्या. म्हणजे याची आशंका आहे की आपल्याला जास्तीत जास्त पर्यटक जे आहेत या ठिकाणी आलेले आहेत ती परत येत आहे आणि आम्ही जात आहोत. जो रूट आहे आता जाम आहे. समोर बघू आणखी पब्लिक किती आहे. मंडळी, विषय सध्या इकडचा टाईट आहे. आम्ही सकाळी सुमारे 9 ते 10च्या दरम्यान या ठिकाणी पोचलो होतो. पण विषय असा आहे की या ठिकाणी पाऊस जे आहे 2 दिवसापासून आला नाही आहे. 19-20 तारखेला 19ला निघालो होतो आम्ही आणि 20 आजची तारीख आहे. पाऊस नाही आला होता. तर नॉर्मल मग आम्ही इकडे रूम वगैरे केली आणि रूममध्ये विश्रांती केली. नेमकं म्हणजे तुम्हाला सांगायचं हे आहे की या ठिकाणी जर तुम्हाला महाराष्ट्रीयन जे आहे पद्धतीचं जेवण करायचं आहे तर गेट आहे जिथे या ठिकाणी तू बघू शकता ही पार्किंग आहे. ही बसाची पार्किंग आहे. तर या ठिकाणी हा जो तुम्हाला गेट दिसत आहे समोरचा जिथे नागद्वारसाठी आपण एंट्री करतो पचमढीचा जो गेट आहे तर या गेटाच्या बाजूमध्येच महाराष्ट्रीयन सावनेर खापा इथले जे आहे इथे जे तुम्हाला महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण मिळणार. आम्ही आताच आमचे मित्रमंडळ जे आहे जेवण केलं आणि जेवण अप्रतिम होतं. आपल्या घरच्यासारखं जेवण होतं. इथे आतमध्ये जे आहे मॅक्झिमम जेवण तुम्ही कराल तर त्यामध्ये तेवढा खास स्वाद नाही आहे. तर महाराष्ट्रीयन पद्धतीचं तुम्हाला जेवण करायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही करू शकता. त्याचबरोबर आपली जी जर्नी आहे ते आपण उद्या पूर्ण कंप्लीट करणार आहोत. आता पाऊस नाही आहे तर त्यामुळे होऊ शकते आपले काही ज्या ठिकाणी आपण जाणार होतो ते नाही जाऊ शकणार. पहिली पायरी जे आहे पद्मशेष यांचे दर्शन करू आपण. जर्नीमध्ये किती लोक मिळतात, कसं मिळतात, काय आपल्याला दिसते ते आपण बघूया. आता बोलूया आपण कोसे काकासोबत. काका नमस्कार. तुम्ही किती दिवस झाले तुम्ही इथे आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण सुरू केलं आहे? प्रथमच वर्ष. आपलं संपूर्ण नाव आणि ॲड्रेस सांगा. भूपेंद्र कोसे खापा. कशा प्रकारे तुम्ही जेवण या ठिकाणी लोकांना देत आहे त्याची थोडी माहिती द्याल? पहा, इथे ह्या मध्य प्रदेशमध्ये पचमढीमध्ये आपण महाराष्ट्रीयन लोक लेनाथ चित्रशाळा माता या नावाखाली सगळे भक्त महाराष्ट्रातून नव्हे तर भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती, वर्धा ह्या 4-5 जिल्ह्यामधून आपण जास्तीत जास्त संख्येने इथे उपस्थित राहतो. 7-8 लाख लोकसंख्येमध्ये हा नागद्वार मेल्याला आपण महाराष्ट्रीयन लोक सहभाग करतो. पण महाराष्ट्रीयन लोकांची एक फसवणूक होते. काही मुस्लिम लोक तर काही मध्य प्रदेशातील लोक महाराष्ट्रीयन भोजनालय म्हणून आपल्या महाराष्ट्रीयन लोकांची पिळवणूक करतात. त्याकरिता माझ्या मनात एक कल्पना आली आणि एक सेवाभाव आला की नो लॉस नो प्रॉफिट म्हणून आपल्या महाराष्ट्रातील आणि खास करून नागपूर जिल्ह्यातल्या लोकांसाठी चांगलं आणि आपल्या घरगुती जेवण मिळालं पाहिजे. त्याकरता मी एक सावजी महाराष्ट्रीयन सावनेर खापा सावजी भोजनालय या प्रकारची एक योजना आखली आणि सर्व मटेरियल घेऊन इथे आलो. पण शासनाने आणि मध्य प्रदेश सरकारने
अशी कोणत्याच प्रकारची बाहेरून आलेल्या लोकांसाठी सुविधा केलेली नाही. कारण की ते इथे आम्ही एवढं सगळं करून ना लाईटिंग लाईन कनेक्शन नाही देत आहे, ना नळ पाण्याचे कनेक्शन देत आहे, पाणी नाही देत आहे, ना साफसफाई करत आहे. जे आम्ही कचरा स्वच्छ अभियानतर्फे आम्ही कुठलाही प्रकारचा कचरा होऊ नाही देत, तरी ते लोक इथे कचराही नेण्याकरता तयार नाही. अशा प्रकारची इथे व्यथा आहे. आणि मोदी सरकार आहे स्वच्छ अभियान राबवते, पण ह्या मेल्यामध्ये कुठल्याही प्रकारची स्वच्छता नाही. तरी आपण हा जो कार्यकर्ता आहे तो अतिशय अप्रतिम आहे. आणि आपल्या लोकांसाठी हा जो तुम्ही एक मोहीम किंवा चळवळ सुरू केली आहे, तर मी आशा करतो की दरवर्षी तुम्ही अशा प्रकारे लोकांना जेव घालणार, त्यांचे पोट भरणार आणि त्यांची यात्रा जी आहे तुमच्या जेवणामुळे ते सुखद होणार. नाही गोष्ट अशी आहे की मानव हा यात्रा करून आल्यानंतर थकलेला असतो आणि तो 2 घास सुखाचे पोटात कसे जाईल हा विचार करतो. नक्कीच. पण इथे आल्यानंतर असं कुठलंही भोजनालय नाही महाराष्ट्राच्या नावाने का त्याला चांगलं घरगुती जेवण मिळेल असं कुठलंही नाही. मी 30 वेळा पचमडीची यात्रा केलेली आहे, मला माहीत आहे. आणि म्हणून मी हा एक मार्ग सेवेचा मार्ग अवलंबलेला आहे. तरी मी सर्व सेवादारांना किंवा नागद्वार यात्रेला येणाऱ्यांना सांगतो की अशा फालतूच्या फसवणूक करणाऱ्या लोकांपासून जाऊ नये आणि स्वस्त मस्त नो लॉस नो प्रॉफिट आपलं खापा सावनेर महाराष्ट्रीयन सावजी भोजनालय आपण सेवा देण्याकरता इथे उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि मी जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत हे सेवा देण्याचे कार्य करील. आणि त्यांनी सर्वांनी इथे येऊन आपली पोटाची तृप्ती करून घ्यावी हीच विनंती आहे सर्वांना. खूप खूप धन्यवाद. हर हर महादेव. हर हर महादेव. जसं काकांनी आपल्याला सांगितलं की फसवणूक होते म्हणून, त्याचप्रकारे आपले जे मित्रगण आहे ते मार्केट आहे, मार्केटच्या जवळ महाराष्ट्रीयन थाली म्हणून आहे, तर तिथे गेले होते. तर तिथे जो जेवणाचा स्वाद होता तो खूप बेकार होता. आणि आम्ही जसं त्या ठिकाणी गेलो तर तिथे जेवणारे जे पब्लिक आहे त्यांना विचारलं आम्ही की टेस्ट वगैरे कसं काय, तर ते त्यांच्या चेहऱ्यावरूनच हावभाव समजू येत होते की ते जे देणारे पैसे आहे, त्यांना दिलेले पैसे आहे, त्या पैशाचा त्यांना तेवढा खास टेस्ट नाही मिळाला, जेवणाचा टेस्ट नाही मिळाला. तर तुम्हाला जर घरचं जेवण करायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. हायली रिकमेंडेड आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून लोकांना पण माहिती पडेल. धन्यवाद. नमस्कार मंडळी, सुप्रभात. निघालो आम्ही आपल्या नागद्वार यात्रेसाठी. मात्र अपडेट देत आहोत तुम्हाला की या ठिकाणी आतासुद्धा पाणी आलेलं नाही आहे आणि पचमडीमधले जे पर्यटक आहे ते त्रस्त झाले आहे. आणि कदाचित होऊ शकते की आतमध्ये जाण्याचा जो मार्ग आहे तो थांबणार. आम्ही सकाळपासून वाट बघत होतो की पाऊस येईल म्हणून, पण वातावरण बघून असं वाटत नाही की आता पाऊस येण्याचे चान्सेस आहे. म्हणून हा बाजारपेठ आहे, हळूहळू बाजारपेठ भरून राहिला. येणाऱ्या काही दिवसामध्ये माहिती नाही पाऊस येते की नाही येत, पण आम्ही जी आपली यात्रा आहे ते पूर्ण करणार आहोत. आणि बघूया काय प्रॉब्लेम येते विदाऊट पाण्याने आपण जर यात्रा करू तर काय एक्सपिरियन्स राहते तो बघूया. मागे जिथे आपण नाश्ता केला होता तीच ठिकाण आहे आणि तिथेच आम्ही सुद्धा आता आलो. कारण की बाकी ठिकाणी तितका खास नाश्ता मिळत नाही, म्हणून रविभाऊ जे आहे सावनेरचे स्पेशल आहे पोह्यासाठी. तर पोहा एन्जॉय करून आता समोर वळूया. आपण आता गुप्ताजीकडे आलो. गुप्ताजीकडे चाय मारू, कॉफी मारू आणि समोर वळू. काय विषय आहे तर
गरमागरम कॉफी रेडी झाली आहे गुप्ताजी, आणि कॉफी मारून आता पुढे निघणार आहोत आपण. ती वाली जागा आहे लक्ष्मण, जिथे आम्ही पहिले नाश्ता करत होतो, आणि हा बाजारपेठ आहे इथला. या बाजारपेठकडून शॉर्टकटमध्ये आपण जिप्सी पकडणार आहोत. इकडनं समोरमध्ये जे आहे पचमढीपासून तर धुपगडापर्यंत जिप्सी मिळते. त्याचे दर कमीत कमी मला असं वाटतं की 50 रुपये होते मागच्या वेळेस, यंदा माहीत नाही किती आहे. आणि इथून जर डायरेक्ट तुम्हाला काजरी जायचं आहे तर काजरीसाठी काही 2500 ते 6000च्या जवळपास भावटाव वगैरे केलं तुम्ही तर इकडनं तुम्हाला जिप्सी मिळू शकते 2500 ते 6000 रुपयामध्ये. काही श्रद्धाळू जे आहे कावड यात्रा घेऊन चालले आहे महादेवाला. हे सगळे चौरागडला जाणार. चौरागडचा जो रस्ता आहे तो धुपगडापासून पडतो, आणि ही पब्लिक जे आहे ते तिकडेच जाईल. कावड यात्रा जी आहे ते चालली चौरागडला, आणि हा स्पॉट आहे, हा लक्षात ठेवाल तुम्ही. हा जो विश्रांतीसाठी स्पॉट बनवलेला आहे, इकडनं जिप्सी मिळते. तर या जिप्सीमध्ये बसून आता आपण जाणार आहोत. आपल्याला जिप्सी मिळालेली आहे, आणि मागच्या वेळेस जे जिप्सीचा कॉस्ट होता तो 50 रुपये होता, आणि यंदाच्या वेळेस ते लोक 70 रुपये घेऊन आले. आणि 600 रुपयाची इथनं धुपगडपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला 600 रुपये देणं पडत आहे. तर इतर लोकांपर्यंत पण व्हिडिओ शेअर करा, म्हणजे तुम्हाला 600 रुपये जे आहे ते जिप्सीसाठी द्यावं लागेल. हर हर महादेव. पंचमुखी पार्वती अन पहाटच्या पारी हो. ही आहे सातपुडा पर्वतची सुंदरता, आणि हा जो एरिया आहे हा पूर्ण कंटोनमेंट एरिया आहे, आर्मी रेंजमध्ये येते. आणि आर्मी रेंज क्रॉस केल्यानंतर आपल्याला जे आहे पचमढी जंगलचा जो एरिया आहे त्याची बॉर्डर क्रॉस करून आपण पुढे जातो. म्हणजे धुपगडपाशी बॉर्डर आहे, त्या बॉर्डरला क्रॉस करून आपण पुढे जातो. धुपगड पोचलो आपण. धुपगडचा जो चेक पॉईंट राहते सातपुडा टायगर रिझर्व, तो इकडनं आता बंद होते. आणि मिलिटरीचा जो एरिया तो पाठीमागच्या एरिया त्या क्रॉसपासून बंद होते. आणि पुढे आता समोर आता आपल्याला धुपगड चढण्यासाठी जो आहे तो रस्ता मिळणार. मात्र या ठिकाणी बघू शकता पाणी काहीच नाही आहे, पूर्ण कोरडं झालेलं आहे. आतमध्ये पाणी जे आहे ते पाईपलाईनच्या माध्यमातून जात आहे, जेणेकरून व्यवस्था होत आहे. तुम्हाला हा जो समोर दिसत आहे हा आहे धुपगड, आणि आता पाऊस नसल्यामुळे हा जो धुपगड आहे पूर्ण क्लिअर दिसून राहिला. नाहीतर हा जो पहाड आहे पूर्ण ढगाने ढकलेला असतो, म्हणून त्याला धुपगड म्हणतो. आणि एक सुंदरशी अशी जलधारा जी आहे ती या पहाडातून जात आहे. 2 किलोमीटर राहिलं आहे आता. धुपगड चढण्यापर्यंत माणसाची गाण फाटून राहिली, तरी पब्लिक येऊनच राहिली. मात्र पाण्याची कमी असल्यामुळे खूप प्रॉब्लेम होत आहे. तुम्ही बघू शकता हे माणसं यांचे हात थांबत नाही, पण आता हात थांबलेले आहे. हरिहर.
तर मित्रांनो, हा आहे गणेश मंदिर. या गणेश मंदिरापासून जी आपली यात्रा आहे ते सुरू होते आणि इथे बघू शकता खचाखच भीड असते, पण यंदा तेवढी भीड तुम्हाला दिसून नाही राहिली. आपल्या मागल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलं असेल की या ठिकाणी पाय ठेवायला जागा नसते आणि आज अशी कंडिशन आहे. ही पदमशी ही दुग्गडची पहिली पायरी आहे आणि इथून आता आपण समोर कंटिन्यू करणार आहोत. प्रत्येकी व्हिडिओपैकी हा जो व्हिडिओ आहे आपला हा वेगळा राहणार आहे. म्हणजे यंदा आपल्याला पाऊस नाही दिसत आहे आणि बिना पावसाची जी यात्रा आहे ती किती कठीण होते ते आपल्याला माहीत पडेल. मात्र वातावरणामध्ये सध्या नमी आहे. तरी या पीक पॉईंटवर आल्यानंतर आपल्याला सातपुडा पर्वतश्रेणी जे आहे ते दिसते. ही पूर्ण पर्वतरांगा आहे आणि या एका पर्वतवर तर आपण आहोत. 2 पर्वत ओलांडले की 3 रांगा होते आणि बाकीची जे हे चादर आहे ही सातपुडाची आहे. हा पूर्ण रेंज जो आहे तो सातपुडा टायगर रिझर्वच्या अंदर येतो. आता हा जो पहाड आहे आपल्याला या पहाडाच्या तिकडे जायचं आहे जेणेकरून आपण भजीगिरी पोहोचणार आहोत. भजीगिरी येता आपल्याला आजूबाजूमध्ये बघू शकता हे असे खाण्यासाठी ठिकाण दिसते. आपण काला झाड जो आहे काला झाडपाशी मस्तपैकी नाश्ता करू जिथे प्रत्येक वर्षी करतो आपण. आणि बघू शकता तुम्ही सातपुडाची राणी किती सुंदर दिसत आहे. फक्त 10 दिवसासाठी ही जे नागदोर यात्रा आहे ते भक्तगणांसाठी सोडली जाते. या ठिकाणी परमिशन असते आणि भक्तगण त्यांना जशा प्रकारे जायचे आहे त्या प्रकारे जातात. बघू शकता यंदाच्या वेळेस पण लहान मुलं बाळं आणि लेडीज लोकंसुद्धा जास्त प्रमाणात आहे. नागद्वार यात्रा 2025. तर फायनली काला झाड जो आहे तो आलेला आहे आणि वातावरण बघू शकता ढगाळ वातावरण आहे. मात्र पाणी नाही आहे इथे. सगळे भक्तगणांना खूप प्रॉब्लेम होत आहे आणि कित्येक वर्षापासून हा जो झाड आहे तो उभा आहे आणि आज पण तसंच आहे. या काला झाडची अशी खासियत आहे की या ठिकाणी जर पाऊस आला तर याचे जे स्टेन आहे ते तणे जे म्हणतो आपण त्याला तर ते पूर्णपणे काळे पडून जातात. म्हणून या झाडाला काला झाड म्हणतात. मात्र या ठिकाणी त्याच्यामध्ये जे फळं लागतात ते उंबरासारखे दिसते. बघू शकता तुम्ही हे उंबर टाईपमध्ये जे फळ आहे ते दिसते. आणि आपल्याला थांबायचं आहे तिथे आपण नाश्ता करू. बाकी ही जी आहे ही पूर्ण भजीगिरी आहे आणि भजीगिरीमध्ये तुम्ही जर यात्रा करत असाल तर भजीगिरीमधूनच नंदीगडासाठी जो आहे तो रस्ता मिळतो. तर या ठिकाणी आपण आलो इकडच्या रस्त्यावरून तर इकडनं जर इकडे डावीकडे गेलो तर हा जो आहे पूर्ण नंदीगडाचा पहाड आहे. तो एक पहाड पार केल्यानंतर एक झूम करून दाखवतो मी. हा जो आहे हा नंदीगडचा एक पहाड ट्रॅक करून समोर नंदीगड मिळते आपल्याला. आणि चिंतामणीकडून आपण जर परत येतो तर इकडनं 2 रस्ते फुटलेले आहे. हा जो आहे
हा आपल्याला काजरीमध्ये जाते. काजरी माजरी गाव होतं जो अगोदर. आणि दुसरा रस्ता जो आहे तो या ठिकाणी पूर्ण जी यात्रा ही जी पर्वतरांग आहे पूर्ण करून ती यात्रा कंप्लीट केली तर हा जो रस्ता आहे हा इकडून येतो. त्याचबरोबर पश्चिम द्वारच्या मार्गेतून तुम्ही नंदीगड पण गाठू शकता. तर नंदीगडचा जो पट्टा आहे तो असा क्लिअर करून इकडनं तुम्ही परत जाऊ शकता. कालाझाड जो आहे तो मेन स्पॉट आहे आणि या मेन स्पॉटवरून जे आपली यात्रा आहे तुम्ही कशी करता, नंदीगडाकडून करता, पश्चिम द्वारकडून करता किंवा काजरी माजरीच्या गावाकडून करता ते तुमच्यावरचं आहे. बोला हर हर महादेव. आपली काही जुनी आठवण आहे काही लोकांसोबत. तर हे आहे भजगिरीमध्ये आपण यांच्याकडेच नाश्ता करतो आणि बघू शकता तुम्ही ही मंडळी जी आहे प्रत्येक वर्षी राहते आणि यंदा पण या ठिकाणी आहे. तर यांच्याकडे आपण आपलं जे आहे पोट भरूया आणि समोरची जी जर्नी आहे ते पूर्ण करूया. तर ही जे दाम्पत्य आहे हे खूप वर्षापासून जे आहे आपल्या सेवेमध्ये आहे आणि तुम्ही बघू शकता काकाचं वय किमान 70 वर्षाच्या वरतं आहे आणि 70 वर्षाच्या वयानंतर पण ते आता पण या सेवेमध्ये आहे. मला वाटलं नव्हतं की आज ते मिळणार पण महादेवाच्या कृपेने ते आज पण या ठिकाणी नागद्वारमध्ये सेवा देत आहे. ते खूप मोठी बाब आहे. तर आपल्याला आता मस्तपैकी गरम भजे मिळाले आहे. भजे एन्जॉय करू आपण. आणि आता सुमारे 1 वाजून राहिला. कदाचित होऊ शकते 2 तासानंतर आपण पदमशेषमध्ये पोचू. पहिले श्रावणबाड करू. श्रावणबाडचे दर्शन केल्यानंतर आपली जे पायरी आहे ते पूर्ण कंप्लीट करू. त्यानंतर यात्रा कुठे कशी करायची त्याप्रमाणे मग आपण सामोर वळूया. तर मित्रांनो ही जे आहे हे झुणका भाकर आहे. हे मध्य प्रदेशमध्ये जशी मिळते ना त्या प्रकारची ओरिजिनल आहे एकदम. म्हणूनच आम्ही प्रत्येक वेळेला जे आहे ते येतो आणि इथला जो टेस्ट आहे ना तो खूप जबरदस्त आहे. प्रत्येक ठिकाणी असा जो टेस्ट आहे ना तो मिळत नाही. पर्यटक जे आहे या ठिकाणी दादा हे लोक 9-10 वर्षा आप प्रॉपर मध्य प्रदेश से है ना? तो हर बार काका के इधर ही आते हैं या 9 साल हो गए, 9 साल से परमानेंट आते हैं। और कैसा पिछले साल के जैसा टेस्ट लगा या? बढ़ के मिलता है, कम नहीं मिलता है। बिल्कुल बिल्कुल महादेव की कृपा है ये. तर बिल्कुल 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 हम मेरी आईडी है विशाल ब्लॉगर ऑफिशियल. अगर इंस्टाग्राम में फॉलो करना है तो राउत वैभव 17 पे आप जा सकते हैं. और बघू शकता तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे हे जे आहे करू शकता. या ठिकाणी अप्रतिम बाकी सगळ्यांपैकी आम्ही सगळीकडे नाश्ता वगैरे केला होता पण या ठिकाणी अप्रतिम जेवण मिळतात आणि इथे कुठलेही भेसळ मिळावट वगैरे काही राहत नाही. प्युअर आहे सगळ्या गोष्टी आणि तेल पण तेलाचा वापर पण चांगला आहे. एक बार वो कढई ऐसा ऊपर करके दिखाइए ना. हे बघा या ठिकाणी जो तेल आहे ना तो काळा. नॉर्मली लोक काय करतात त्याच तेलामध्ये भजे तळतात पण या ठिकाणी हा जो तेल आहे तो पिवळसर आहे. म्हणजे तुम्हाला जे या ठिकाणी जेवण मिळते किंवा नाश्ता मिळते ते प्युअर आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही नागद्वार यात्रा जर करत आहे, जर तुम्हाला स्वास्थ्य सुंदर ठेवायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही नाश्ता करू शकता, पोट भरू शकता. हर हर महादेव. मंडळी भजेगिरीपासून आपण आता काजरी गावासाठी खाली उतरत आहोत आणि हा जो रस्ता आहे तिकडं आहे. या ठिकाणी बघू शकता कुठलीही पायऱ्या नाही काय नाही. एक नैसर्गिक पद्धतीनं जो रस्ता बनलेला आहे त्या रस्त्याच्या वाटेने पब्लिक येऊन राहिली आणि आमचे सावजी विलावले दादा जे आहे बघू शकता तुम्ही. सावजी विलावले दादा जे सिम्बॉसिसच्या अपोजिटमध्ये त्यांचं रेस्टॉरंट आहे तर ते पण या यात्रेमध्ये आहे. सो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता हा जो रस्ता आहे हा एकदम ढलान आहे म्हणून आपल्याला सोपी वाटते पण याच प्रकारे जर आपण पश्चिम द्वार करून रस्ता करून येतो तिथे दमगड येतो. त्या दमगडवर तर माणसाची हालत टाईट होते. या ठिकाणी लेडीजसुद्धा येऊन राहिली आहे आणि बघू शकता मात्र पाणी या ठिकाणी नाही आहे त्यामुळे पब्लिक जे हालाहाल होऊन राहिली आहे आणि
आपण जे यात्रा पूर्ण करणार आहोत. पहिली पायरी जे आहे गणेश मंदिर ती केली आहे आपण, आणि आता सरळ आपण श्रावणबाड करून पदमशेषला जाणार आहोत. आणि भजेगिरीमध्ये मस्तपैकी नाश्ता केला, जेवण केलं, मन तृप्त झालं. आणि हा जो रस्ता आहे आता हा घाटून राहिलो आपण. या रस्त्यावरून डायरेक्ट आपल्याला काजरी माजरीचा जो गाव आहे, जो आपल्याला तिथे मेन मुक्काम आहे आपलं, जमेपर्यंत मुक्काम करण्याचं आपण टाळूया आणि समोरच्या वळणावर तर जाऊ. त्याप्रकारे महादेवाची कृपा असली की लवकर पाणी आला पाहिजे. मात्र वातावरण इकडे पूर्ण ओपन झालेलं आहे आणि असं वाटत नाही, शक्यता नाही आहे की पाऊस येणार आहे म्हणून. पण भक्तगण सगळे प्रेरणा घेऊन आलेले आहे की पावसामध्ये त्यांची जी यात्रा आहे ते झाली पाहिजे म्हणून. तर आपण ही जी यात्रा आहे पुढे करूया. काय चॅलेंजेस येते ते बघूया. मागच्या वर्षीच आपण इथे बघितलं होतं, एक आजीबाई या पहाडावरून घसरली होती, मात्र तिच्या शरीराला काहीही हानी नाही झाली होती. ती व्यवस्थित होती आणि व्यवस्थितपणे तिने आपला जो यात्रा आहे ते कंप्लीट केला होता. तर तशाच स्पिरिटने, तशाच उमंगने हा जो नागद्वार यात्रा 2025 आहे आपण पण पूर्ण करूया. हर हर महादेव. भजीगिरी उतरून आता आपल्याला काजरी गाव लागत आहे. मात्र सगळे दमून गेले आहे, पाणी नाही आहे. पाणी नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम होत आहे. समोर बघू शकता काजरी माजरी आहे, हा गाव आहे, मेन ठाम आहे. इथनं आपल्याला श्रावणबाड करायचं, पदमशेषचे दर्शन करायचं, त्यानंतर मग आपण आपल्या समोरच्या वळणावरती आपण जाऊ. अशा प्रकारे जो आहे रस्ता आहे बघू शकता तुम्ही. हे एकदम खडी उतारी आहे आणि प्रॉपर दगडावर तुम्ही पाय ठेवले तर बरोबर उतरू शकता. ज्या प्रकारे लोक उतरत आहे, नाहीतर डोक्याशी आदळण्यामध्ये जरासाही वेळ नाही लागणार आणि तुम्हाला हानी होऊ शकते. हालत पूर्ण टाईट झालेली आहे. थोडासा पण असा विषय आहे की थोडा वातावरणामध्ये नमी येईल म्हणून. काजरी गाव समोरच आहे पण खूप प्रॉब्लेम होत आहे खेळण्याकरिता. यात्रा पूर्ण करण्यासाठी भाविक जन जे आहे त्यांना पण खूप प्रॉब्लेम होत आहे. समोर बघू शकता तुम्ही, इथे जे आहे काजरी आहे आणि याच्याच बाजूला हा जो आहे हावाला गड तो आहे निशाणगड. निशाणगडमध्ये काही लोक चढताना दिसत आहे. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हे जे दिसत आहे हे पब्लिक हे निशाणगडवरचं चढाई करून राहिली. या निशाणगडाचा हा जो पहाड आहे, या पहाडाच्या पलीकडे एक पहाड ओलांडावं लागते, ज्याची रुंदी कमीत कमी 2 फुटाची आहे. आणि त्या 2 फुटाच्या रुंदीवरचा तो निशाणगड जो आहे तो तुम्ही गाठू शकता. आणि इथूनच आपल्याला तिथे जे दिसत आहे तुम्हाला, हा जो तुम्हाला दिसत आहे हा पदमशेष आहे. आणि श्रावणबाडचे दर्शन करून आपण इथून श्रावणबाडचे दर्शन करून हा जो पदमशेष आहे त्या पदमशेषमध्ये दर्शन करणार आहोत. बाकी पहाड तुम्ही बघू शकता कसा रस्ता आहे. ही आहे सातपुडा पर्वतरांगा. विषय झाला का टाईट? हा, हर हर महादेव. हालत टाईम होऊन आली. काजरी गावापर्यंत पोचलो आणि खूप सारी भीड दिसते. फक्त टेंट वगैरे आहे ना ते पूर्ण खाली आहे. पावसामुळे ही जी यात्रा आहे आणखी कठीण होत आहे. जेवढा वेळ आम्हाला जो पहाड आहे उतरायला लागला तो खूप जास्त टाईम होता. पाणी जर आला तर तो पहाड पटापट उतरणं होऊन जाते, पण या ठिकाणी पाणी नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम होत आहे. प्रयत्न करू आम्ही की आजच्या आजच यात्रा जी आहे ते पूर्ण करायची. समोर दिसतोय तुम्हाला तो निशाणगड आहे.
इथं आल्यानंतर इथं निशुल्क जे आहे जेवण मिळते भक्तगणांसाठी. अशी काही पब्लिक आहे. आणि हा पहिला जो आहे तो गिरी दिसला, तिथे आपल्याला डाळ भात मिळला आहे. डाळ भात खाऊ आणि समोर वळू. मित्रांनो, आपण श्रावणबाळकडे जात आहोत आणि बघू शकता हा जो निशाणगड आहे खूप क्लिअर दिसत आहे. नॉर्मली असा प्रसंग येत नाही, हा पूर्ण क्लिअर दिसत आहे. इथून असा रस्ता जातो. हा पहिला पहाड आहे. पहिल्या पहाडावरून चढून मग निशाणगडवरचं जाता येते. समोर दिसू शकते तुम्हाला झेंडे आहे. तर हा इथे निशाणी चढवतात लोक. आणि हा जो पहाड आहे हा पार करून निशाणगडावरती जातात. आता श्रावणबाळाचे दर्शन करू आपण. त्यानंतर बडा महादेव दर्शन करून पश्चिम दौर होईल. या ठिकाणी निशाणगडची लंगर सेवा लागलेली आहे. अगोदर तिथे मिळालं आपल्याला लंगर, त्यानंतर इथे आहे, त्यानंतर इथे पण श्रावणशेष मंदिर जे आहे इथे पण लंगर सेवा राहते. आणि आता आपण श्रावणबाळचे दर्शन करू आणि मग पदमशेष जाऊया. हा जो असा छोटासा मंदिर आहे श्रावणबाळचा, याचा खूप जुना इतिहास आहे. श्रावणबाळचे दर्शन झाले आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो, श्रावणबाळचे दर्शन एकदम सुखरेपप्रमाणे झालेलं आहे. इथनं जो आहे बिरजूशेषचा हा जो रस्ता आहे हा दिसतो आणि बिरजूशेष गडावर तर तुम्हाला दिसतं निशाणी आहे तिथे. हे जे झेंडे आहे हे बिरजूशेष गडाचे आहे. आणि याच्याच अलीकडे गेलो तर नागद्वारचा सगळ्यात कठीण रस्ता म्हणजे बेलखंडा. तर या पहाडाला पार केल्यानंतर बेलखंडा जो आहे तो येतो. खूप कठीण रस्ता आहे. 100%मधून 20% किंवा 10% लोक जे आहे त्या ठिकाणी दर्शनासाठी जातात. कारण की तो जो एरिया आहे तो पूर्ण कोर जंगल आहे आणि कोर जंगलवरती जाण्यासाठी परमिशन खूप कमी आहे. आणि पाऊस नसल्यामुळे त्या ठिकाणी जे इथले सातपुडामधले ऑफिसर जे आहे ते सुद्धा तिथे अवेलेबल नाही राहणार, जेणेकरून पर्यटकांना किंवा भक्तगणांना प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस राहते. आणि हा जो रस्ता आहे तो आता बनलेला आहे, नाहीतर इथे पूर्ण मातीचा रस्ता होता. आणि इथूनच जो सरळ रस्ता आहे तो या निशाणगडावरती जाते. आता आपण पदमशेषचे दर्शन करणार आहोत. पदमशेषचे दर्शन करून आपण पश्चिम द्वार जाऊ. इधर देखो पहाड़ी पहाड़ी आ देख इधर देख. तरी हे आहे पदमशेष. पदमशेषवरून आपण जात आहोत आता या लोह्याच्या शिडावरून. फायनली पदमशेषच्या पायरीवर तर पोचलो आपण आणि आता 5-5:30च्या दरम्यान वाजून राहिले तरी चक्क या ठिकाणी ऊन दिसत आहे. पाणीचा एकही थेंब भक्तगणावर तर पडलेला नाही. आणि पदमशेषवर तुम्ही बघू शकेल ते इथून सुरुवात होत आहे. इकडं सुरुवात आहे म्हणजे कमीत कमी आपल्याला अर्धा तास 1 तास आपल्याला वेळ लागू शकते आणि होऊ शकते आपल्याला आरती मिळू शकते. आणि प्रयत्न करू चिंतामणी करून आपण परत जाऊ. जिथे आराम करण्यासाठी वेळ मिळेल आपण तिथे प्रयत्न करू थांबू आणि मग सकाळी पचमढीला पोहोचू. असं काही कंडिशन आहे, असं काही वेदर आहे पचमढीच्या नागद्वारच्या 2025च्या. यंदा खूप प्रॉब्लेम होत आहे. 2019मध्ये आपली अशाच प्रकारे यात्रा झाली होती आणि त्याच
कठीण प्रसंगासोबत ही जी यात्रा आहे आपण पूर्ण करत आहोत. पदमशेषच्या पायरीमध्ये लागलो आहोत. समोर पदमशेष महाराजांची गुफा आहे आणि असा काही माहोल आहे. जास्त भीड नाही आहे. एक हार्डली 10 मिनटं झाले आहे आम्ही लाईनमध्ये लागलो आणि लवकर लवकर समोर ओढून आले पब्लिक. फायनली पदमशेष बाबाचे जे आहे ते दर्शन झाले आहे आणि सुखरूपप्रमाणे झाले आणि या ठिकाणी आपण नारळ वगैरे चढू. काही हा जो आहे पदमशेष गुफाचा रस्ता आहे. तर मित्रांनो, कॅमेऱ्याचा जो बॅटरी आहे तो संपला होता आणि आता आपण आहोत पश्चिम द्वारच्या गुफेच्या अंदर. बघू शकता इथे खचाखच पाणी भरला राहत होता. आता इथे पाणी नाही आहे आणि सायंकाळचे 5:45 वाजून राहिले आणि हा आहे पश्चिम द्वार. एका दिवसामध्ये हा जो नागद्वार यात्रा आहे करणं खूप कठीण होते आणि हे माझी दुसरी वेळ आहे. एका दिवसामध्ये एवढे सारे दर्शन करून हालत टाईट होऊन जाते. आता आम्ही चिंतामणी जाणार आहोत. समोर बघू, चिंतामणीमध्ये जर काही पब्लिक मिळाली किंवा मोकळा रस्ता राहिला तर आपण जाऊ, नाही तर मग विश्राम करू आणि या जंगलाचा आनंद घ्या तुम्ही. टॉर्च बंद कर. चलो निकलते. असा काही काळाकूट अंधार आहे. कापराच्या ज्योतमध्ये आम्ही सध्या थांबलो. एक 5 मिनटं विश्रांती करू आणि मग समोर वळू. आजूबाजूमध्ये चौकडे पूर्णपणे अंधार आहे. फक्त जे जुगनू आहे त्यांचीवाली हलकी फुलकी रोशनी आहे आणि आमच्या मोबाईलचा टॉर्च. तर असा काही प्रवास आहे नागद्वार यात्रा 2025. फायनली चिंतामणगिरी पोचलेलो आणि या चिंतामणगिरीच्या नंतर आपल्याला गाठायचं आहे दमगड गाठून आपण पोचू पचमढी. असा काही चिंतामणीचा माहोल आहे. तर मित्रांनो, हा आहे नागद्वार यात्रेचा एक्सपिरियन्स. माझ्यासोबत निहाल आहे आणि पहिल्यांदाच निहाल पूर्ण नागद्वार यात्रा करून आज परतून राहिला. माझी दुसऱ्यांदा वेळ आहे आणि आता खरं म्हटलं तर माझी पण फाटून राहिली, कारण की आम्ही ज्या ठिकाणी आहोत आता ॲट प्रेझेंट तिकडे पूर्णपणे जंगल आहे आणि कोणीच नाही आहे. या रस्त्यावरचं सुद्धा कोणी नाही आहे आणि रात्रीचे 9:30 वाजता आहे. बघू शकता तुम्ही. निहाल एक बार दिखावला. पूर्ण हा काळाकूट अंधार आहे आणि आम्ही दोघं तसं आता 4 किलोमीटर आणखी दूर आहे. दमगडवर आम्ही सगळ्यात कठीण मानला जाणारा जो रस्ता म्हणतो आपण नागद्वारचा, तो आहे दमगड. तर तो दमगड आता पार करून धुपगडपर्यंत पोचायचं आहे आणि हालत पूर्ण टाईट आहे. बघूया आता काय होते.
मॉर्निंग मंडळी. काल हालत पूर्ण टाईट झाली होती. तर भाऊ जे आहे ते बॅक साईडमध्ये, हा त्यांचा टेंट आहे, तिथे थांबलो होतो आम्ही. आणि आता सकाळीचे 7 वाजले आहे. तर आता परतू आम्ही फ्रेश वगैरे होऊन तुपगडकडे. तर खूप कठीण यात्रा होती आणि शक्यता जी आहे, तुम्ही नागद्वार करत असाल तर 1 डे स्टेज करा, जेणेकरून प्रॉब्लेम नाही होईल. आणि पाऊस नसल्यामुळे तर आणखी जास्त प्रॉब्लेम झाली. आणि नजारा बघा तुम्ही किती सुंदर आहे. चाय बनी है क्या? चाय बनी है क्या? फायनली 1-2 तासाच्या रनिंग नंतर भजेगिरी आली आहे आणि मन तृप्त झालं आहे भजेगिरी पाहून. भाई दमगड गाठणं म्हणजे मामूली गोष्ट नाही आहे. हालत टाईट होऊन जाते, भल्याभल्यांची हालत टाईट होऊन जाते. हा तो काळा झाड आहे, जिथे आपण यात्रेसाठी सुरुवात केली होती. आणि आपली जी यात्रा आहे या ठिकाणी पूर्ण होते. फायनली सक्सेसफुली या ठिकाणी पोचलो. हर हर महादेव. तर मित्रांनो, आपण सातपुड़ा पर्वत श्रेणीच्या रांगेमध्ये आहो. हम लोग तो नागपुर से है. आप बताइए आप कहाँ से हो? हाँ मैं जुन्नर देव से जुन्नर देव अपना जो पहली पाड़ी पहिली पायरी बोलते हैं अपना धनगवडी. हाँ धनगवडी से धनगवडीवरून पब्लिक आलेली आहे आणि वाजा वाजवत आहे. त्याचबरोबर येणाऱ्या मंडळीसोबत ते लोक मस्तपैकी एंजॉय करत आहे. आने वाले जो भक्तगण है उनके साथ में मस्तपैकी आप बाजा वगैरह बजाते हैं, एंजॉयमेंट करते हैं और यात्रा पूरी करते हैं. तो इस साल क्या लग रहा है आपको, क्या आशंका है पब्लिक आने की या नहीं आने की? नहीं वो पब्लिक तो नहीं आएगी, लेकिन पानी आएगा तो पब्लिक आएगी. बराबर. अभी हम भी कम से कम 2 दिन हो गए अंदर थे, 1 दिन तो बाहर थे. पानी आएगा इसकी वजह से हम अंदर आने की सोच रहे थे, लेकिन यात्रा पूरी करनी है इसलिए हम निकल गए थे. लेकिन अभी ऐसा है कि यात्रा बिना पानी के पूरी कर ही नहीं सकते. तो क्या लगता है ये बंद होगा या नहीं होगा? बंद भी हो सकता है, पानी आएगा तो फिर बंद नहीं होगा. फॉरेस्ट ऑफिसर से मेरी बात हुई थी, तो वो बोल रहे थे कि हो सकता है पानी नहीं आने की वजह से अपनी जो ये नागदौर यात्रा बंद होने वाली है. बाकी ऑल ओवर पूरे साल में ये पहला ऐसा साल होगा, पहला या दूसरा साल. 2019 में भी ऐसा था. अब ये इस साल पानी नहीं है और बहुत भयंकर स्थिति है. अभी अंदर में जाके मैं वापस आया तो बहुत अलग कंडीशन है. इतने साल मैं यात्रा करके आया हूँ. तो आप अभी कितने दिनों से यहाँ पे? यहाँ से कम से कम 4-5 दिन हो गया. 4-5 दिन हो गए. और 4-5 दिनों में आपको पानी की क्या लगा? पानी की बिल्कुल कोई संभावना नहीं है. 17-18 तारीख को कुछ पानी था यहाँ पे. हल्का सा पानी था. 17-18 तारीख को पानी था. और ऐसा माहौल रहेगा तो अपनी नागदौर यात्रा शायद ही कोई पूरी कर सकेगा. अब जो भक्त है वो उनके हिसाब से पूरी यात्रा करते हैं, कोशिश करते हैं. अभी क्या आप क्या चाहते हैं, भगवान से क्या प्रार्थना करेंगे? पानी गिरना चाहिए, पानी गिरना चाहिए, यात्रा सफल होना चाहिए. चलो मैं भी महादेव से यही प्रार्थना करूंगा. हर हर महादेव. 3-4 दिवस आहे आज यात्रेले आणि तरी पण पब्लिक खचाखच आहे.
आणि पाणी नसल्यामुळे त्या लोकांना पण जे आम्ही ऑब्झर्व केलं जे झालं ते होऊ शकते. मात्र आज जो आहे वातावरण ढगाळ आहे. मधामध्ये आम्हाला पाणी लागलं होतं, पण सांगता नाही येत पावसाचं वातावरणाचं कधी काय होणार. तरी मी आशंका करतो महादेवाला की यांची जे यात्रा आहे ते सुगत जावं. तर मित्रांनो हा आहे हरिया. तर मित्रांनो हा आहे शंखनाद पाणी यायच्या. यांची यात्रा सफल झाली पाहिजे अशी मी मनोकामना करतो. आमची तर बिना पावसानं यात्रा झाली आहे, पण हे भक्तगण येत आहे, यांची यात्रा पावसाने झाली पाहिजे आणि यात्रा सुगत झाली पाहिजे. आय होप मित्रांनो तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो आवडला असेल. यानंतरही मी आणखी ट्रॅकिंगसाठी जाणार आहोत, सो तिथले पण व्हिडिओ मी लवकरच टाकणार आहोत. इंस्टाग्रामवर तर तुम्हाला अपडेट मिळणार. मात्र नागद्वार यात्रा कशी वाटली ती मला नक्की कमेंट डाऊन करा. रिझॉर्टमध्ये आता पहिल्यांदा मी या लोकांना बघून राहिलो जे या ठिकाणी साफसफाई करून राहिले. आणि खूप चांगली बाब आहे की या ठिकाणी हे लोक जे कचरा साफ वगैरे करत आहे ते पर्यावरणाला संरक्षण करण्यासाठी करत आहे. आणि मी आशा करतो की आपले जे भक्तगण आहे ते कचरा कमीत कमी करू आणि यांना अशा प्रकारे काम न करणं पडे. कारण की हा जो आहे पर्यावरणाला खूप मोठा दुष्परिणाम पडू शकते. यामुळे हे लोक एवढी मेहनत करून राहिले. हर हर महादेव, हर हर महादेव. काल आम्ही यात्रा पूर्ण करत होतो तर त्यावेळेला हा डबल होता, याच्यापेक्षा डबल होता. आणि आज जो आहे हा जो फळ आहे आम्ही खाऊन राहिलो. तर या फळाचं नाव आहे श्रीराम कंदमूल फळ. अंकल जी ये फल से इंसान को क्या पेट में जो गर्मी है, गैस्ट्रिक है, जलन है, हाँ फायदा करता है. नागद्वार यात्रा करताय तर मित्रांनो तुम्ही जर नागद्वार यात्रा करताय तर हा जो फळ आहे तो तुम्ही नक्की खाऊ शकता, जेणेकरून तुमचं जे स्वास्थ्य आहे ते एक नियमित प्रमाणे राहू शकते. सो एन्जॉय करा नागद्वार यात्रा. हर हर महादेव. या ठिकाणी आमची जी यात्रा आहे ते पूर्ण होते आणि आमच्यासोबत जे आले होते त्यांना हा व्हिडिओ मी 10 वेळा शेअर करीन आणि किती मजा आली ते दाखवीन. बाय द वे आता आम्ही जिप्सीमध्ये आहोत आणि एन्जॉय करतो मस्तपैकी. सो असा काही माहोल आहे. इकडे जो रस्ता आहे तो आता बनत आहे, कधीपर्यंत बनेल त्याची काही खात्री नाही. तर मित्रांनो नागद्वार यात्रा 2025 तुम्हाला कसा वाटला ते नक्की तुम्ही सांगा. हर हर महादेव. वहीं से निकलना पड़ेगा. मोबाइल ना चलाओ.